आज अजितदादाचा एक तुम्ही सुरुवातीलाच म्हटलं की अजितदादांच्या जवळचा सहकारी हा शब्द किती मोठा आहे. अहो अजितदादांच्या जवळचा सहकारी हा शब्द मी जिवंत असेपर्यंत माझ्यासोबत आहे. आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, जर मी हे बोललो नसतो ना तर घरात आईनं पण मला म्हटलं असतं माझ्या. मला माहीत आहे की मागच्या वर्षी घाबरत मी 2 वर्षापूर्वी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं नागपूरला होतो. नागपूर अकोल्यावरून जवळ आहे. मी दादाला पहिल्या दिवशी म्हटलं, दादा म्हटलं मला ते आई घाबरते म्हटलं इतक्या मोठ्या माणसाला भेटायला, तर मला जरा परिवार घेऊन यायचं आहे तुमच्या विजयगड बंगल्यावर. तर घाबरते म्हणजे का, आई आहे ना म्हणे ती, आईला भेटायला काय अडचण आहे, तर उद्या सकाळी 8 वाजता ये. आणि अनिल ढिकले त्यांचे CS आहे का त्यांना सांगितलं. बरोबर आम्ही 7:30ला पोहोचलो. 8 वाजेपर्यंत दादांनी सर्व त्यांचा दरबार आटोपला, सकाळचा जनता दरबार त्यांचा. आणि 8ला बरोबर तिथे आले अँटीचेंबरवर. आल्या आल्या माझ्या आईच्या पाया लागले दादा, माझ्या आईच्या पाया लागले. ज्या दिवशी ही घटना माहीत पडली तिला हे वाटत होतं की या विमानात हाही असला पाहिजे, दादासोबत असला असता तर फार बरं वाटलं असतं. पण ज्या दिवशी तिने ही घटना ऐकली तिच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. कारण जिनं कधी विधानसभेचा आमदार पाहिला नसेल त्या आईच्या पायाला अजितदादांना हात लावावा, हो याच्यापेक्षा काय पाहिजे एका फाटक्या माणसाला. बाकीची काय अपेक्षा नाही कमलेश. जे आहे ते अजितदादासोबत होतं. माझ्या आता आले होते काय मे महिन्यामध्ये, जून महिन्यामध्ये 13 तारखेला. दादा म्हटलं तुमच्या आशीर्वादानं घर झालं. माझ्या घरी फक्त मोठे मोठे लोक आहेत माझ्या शहरात, माझ्या घरी 2 घास तरी खा, मी शाकाहारी माणूस आहे. आले दादा, बसले, घर पाहिलं, सगळं पाहिलं. माझ्या मुलीला विचारलं का गं कितवीला आहे, म्हणे 10वीला. काय व्हायचं आहे, तर म्हणे मला पायलट व्हायचं आहे. म्हणे अभ्यास करा. आणि जेवलेन तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला म्हणतात अन्नदाता सुखी भाऊ.